नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवनास अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आहे. आजचा जो आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे तो आहे इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आर्ट अँड कल्चर या विषयाची कशी तयारी करावी, ठीक आहे, नवीन MPSC राज्यसेवा पॅटर्ननुसार त्यावर आपण सखोल विश्लेषण केलं होतं. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ आधी बघून टाका, मग तुम्ही याच्यावर शिफ्ट होऊ शकता. ठीक आहे. तर बेसिकली इंटरनल सिक्युरिटी हा सुद्धा एक नवीन टॉपिक, ठीक आहे, न्यू टॉपिक आपण याला म्हणू शकतो, जो आता ॲड झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची तयारी कशी करावी या मेन टॉपिकवर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय, आंतरिक सुरक्षा म्हणजे काय. तर भारताला जर एकंदरीत भौगोलिक परिस्थिती जर भारताची आपण बघितली तर भारताच्या वेस्टर्न साईडला पाकिस्तान आहे. ठीक आहे. भारताच्या वरती चायना आहे. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट साईडला बघितलं तर बांगलादेश म्हणा किंवा नॉर्थ ईस्टर्न कंट्रीज ज्या आहेत त्या आहेत. ठीक आहे. खाली बघितलं तर श्रीलंका आहे. तर एकंदरीत भारताची भौगोलिक परिस्थिती आपण बघितलं तर पाकिस्तान आणि चायना हे दोन परंपरागत शत्रू आपण म्हणू शकतो. जनरली यांना एनिमी स्टेट म्हणत नाही. मी सर्वप्रथम क्लिअर करू इच्छितो की बहुतांश विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो की सर पाकिस्तान आपला शत्रू राष्ट्र आहे किंवा चायना आपला शत्रू राष्ट्र आहे. तर हे आपले एनिमी स्टेट नाही आहे. आपल्या सरकारने असं काही घोषित केलेलं नाही आहे. तर हे लक्षात ठेवावं. पण काय आहे ते त्यांच्यापासून आपल्याला एक धोका आहे. तर या ज्या परकीय कंट्रीजपासून आपल्याला धोका आहे तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला इंटरनल सिक्युरिटीमध्ये इथे त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचं एक आहे. बांगलादेशमधून सुद्धा घुसखोरी होते. नॉर्थ ईस्टर्न ज्या कंट्रीज आहे, म्यानमार झालं, ठीक आहे, तर तिथूनही भारतामध्ये घुसखोरी करण्यात येतं. तर त्या संदर्भातली माहिती इथे आपल्याला अभ्यासायची आहे. त्या व्यतिरिक्त हे लक्षात ठेवा की नॅशनल सिक्युरिटी संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहे, कोणत्या सिक्युरिटी, नॅशनल सिक्युरिटी संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींचा अभ्यास आपल्याला या इंटरनल सिक्युरिटीमध्ये करायचा आहे. तर सर्वप्रथम टॉपिकचा अभ्यास करण्याच्या पूर्वी आपण UPSC परीक्षेत आंतरिक सुरक्षा या विषयावर किती प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत, म्हणजे एक ॲव्हरेज किती आहे. तर एकंदरीत जर बघितलं 2014 पासून 2021 पर्यंत तर प्रत्येक वर्षी ॲव्हरेजली 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ठीक आहे. एकंदरीत ॲव्हरेज काढला तर 4 प्रश्न, 4 क्वेश्चन्स पर इयर. ठीक आहे. प्रत्येक वर्षी 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. हा जो आंतरिक सुरक्षेचा विषय आहे हा GS पेपर 3 मध्ये इन्क्लूड होतो. कोणत्या पेपरमध्ये? GS पेपर 3 मध्ये इन्क्लूड होतो. आणि यावर जे मार्क आहे ते अंदाजे बघा 50 मार्कांसाठी कन्सिस्टंटली UPSC या पेपरवर मागच्या 6 वर्षापासून काय विचारत आहे, प्रश्न विचारत आहे. ठीक आहे. तर 50 मार्क, 250 पैकी 50 मार्क म्हणजे चांगलं वेटेज या सब्जेक्टला दिलेला आहे GS पेपर 3 मध्ये. तर आपण याचा एक सोप्या पद्धतीनं अभ्यास कसा करावा त्यावर आपण आता इथे विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे. हे बघा, यामध्ये सर्वात प्रमुख आहे की हा जो विषय आहे इंटरनल सिक्युरिटी हा चालू घडामोडींवर म्हणजे करंट अफेअर्सवर आधारित आहे. जास्तीत जास्त याचं रिलायन्स करंट अफेअरवर आहे. म्हणजे तुम्हाला न्यूजपेपर वाचणं किंवा कोणती करंट अफेअरची मॅगझिन वाचणं हे मस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या करंट अफेअरचे ज्या मॅगझिनमध्ये टॉपिक येतील त्याचे तुम्हाला शॉर्ट नोट्ससुद्धा बनवायचे आहे. काय बनवायचे आहे? शॉर्ट नोट्स कसे बनवावे हे आपण आधीच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून टाका. त्यानंतर करंट डेव्हलपमेंटवर आधारित डायनॅमिक विषय आहे. म्हणजे चालू घडामोडी ज्या होत राहतात त्याच्यावर ज्या आता चालू आहेत करंट याच्यामध्ये त्याच्यावर सुद्धा इथे डिरेक्टली प्रश्न विचारले जातात. अशा विषयांना आपण डायनॅमिक विषय म्हणतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजीवर जो व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामध्ये आपण स्टॅटिक आणि डायनॅमिक सेक्शन बघितले टॉपिकचे, सिलेबसचे. ठीक आहे. स्टॅटिक म्हणजे काय की जो वर्षानुवर्षे कॉमन राहतो अशा टॉपिक्सला काय म्हणतात, स्टॅटिक टॉपिक म्हणतात. आणि डायनॅमिक टॉपिक म्हणजे काय की जे डेली बेसिसवर म्हणा किंवा इयरली बेसिसवर चेंज होत राहतात. जसं करंट अफेअर आहे, आज काही घडामोडी झाल्या, उद्या काही वेगळ्या घडामोडी होतील, परवा काही अजून वेगळ्या घडामोडी होऊ शकतात. तर अशा सब्जेक्टला आपण काय म्हणतोय, डायनॅमिक विषय आपण म्हणतो. जसं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता करंटली जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर न्यू दिल्लीमध्ये कॉन्फरन्स चालू आहे. ठीक आहे. तर ती कॉन्फरन्सचं नाव आहे नो मनी फॉर टेरर. काय आहे? नो मनी फॉर टेरर. भारताने पुढाकार घेऊन ही कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. तर याचा विषय काय आहे? नो मनी फॉर टेरर त्या कॉन्फरन्सचं नाव आहे. म्हणजे काय की ज्या दहशतवादी कारवाई होतात त्यांच्यासाठी जो पैसा पुरवला जातो वेगवेगळ्या संघटनामार्फत किंवा काही असे देश असतात की ज्या त्या दहशतवादी संघटनांना खतपाणी घालतात, तर यांच्या विरोधात काय कारवाई केली पाहिजे, कशी ॲक्शन असली पाहिजे, यासाठी भारताने एक कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. त्याचं नाव आहे नो मनी फॉर टेरर. तर असे जे करंटचे टॉपिक आहे आपल्याला माहीत पाहिजे की त्या कॉन्फरन्समध्ये काय निर्णय घेण्यात आले, भारताची भूमिका काय होती, चायनाची काय होती, पाकिस्तानची काय होती, याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. कारण जेव्हा प्रश्न विचारले जातात तर पूर्ण डायमेन्शन्स आपल्याला कळले पाहिजे. त्यानंतर हा विषय बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक चॅलेंजिंग विषय आहे. चॅलेंजिंग म्हणजे थोडं टफ नाही म्हणता येईल, पण एक थोडं तुम्हाला जास्त आउट ऑफ बॉक्स जाऊन तिथे विचार करावा लागेल.
पण सोबतच हा विषय इंटरेस्टिंग सुद्धा आहे, ठीक आहे. कारण आंतरिक सुरक्षा म्हटलं तर कोणते घटक आहे, त्याचे परिणाम काय होणार भारतावर, मग भारताने काय उपाययोजना केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विचार करणं म्हणजे थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट आपली आली पाहिजे. त्याचमुळे याला चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग हे दोन्ही मी इथे उच्चारतोय. त्यानंतर नॅशनल सिक्युरिटी इश्यूवरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे की भारताची सुरक्षा जी आहे, आंतरिक सुरक्षा म्हणा, त्यावर भारताने कोणते उपाययोजना केल्या पाहिजे, काय कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, या सगळ्या संदर्भात आपल्याला या इंटरनल सिक्युरिटीमध्ये इथे अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. आता सिलेबस बघा, सिलेबस मराठीमध्ये इथे दिला आहे. विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे. विकास डेव्हलपमेंट, उग्रवादाचा प्रसार म्हणजे एक्स्ट्रीमिझम, ठीक आहे. एक्स्ट्रीमिझम म्हणतात त्याला. कोणती गोष्ट अति करणे त्याला आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो एक्स्ट्रीमिझम किंवा उग्रवाद. त्यानंतर अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य, ठीक आहे. बाह्य राज्य म्हणजे आउटसाईड ज्या देश आहेत जसं पाकिस्तान, चायना हे, आणि गैरराज्य संघटना म्हणजे नॉन स्टेट ॲक्टर्स. कोणते ॲक्टर्स? नॉन स्टेट ॲक्टर. जसं एक उदाहरण देतो म्हटलं मी इथं, तर तालिबान संघटना झाली किंवा तेहरीके तालिबान, ठीक आहे, ही एक दुसरी संघटना झाली. मग दुसऱ्या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत यांना काय होतं की जसं पाकिस्तान या दहशतवादी संघटनांना खतपाणी घालतं, तर अशा संघटनांना नॉन स्टेट ॲक्टर आपण म्हणू, गैरराज्य संघटना. तर यांना मदत कोण करून आलाय? बाह्य राज्य मदत करून आलाय. बाह्य राज्य म्हणजे कोण? पाकिस्तान. तर अशा सुद्धा ज्या संघटना आहेत आणि असे सुद्धा जे देश आहेत जे भारताविरुद्ध कारवाई करत आहेत त्यांच्या भूमीवरनं, तर यांची सुद्धा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज ज्या काही आज डेव्हलप होत आहेत, मोबाईलचा प्रसार खूप झाला आहे, सोशल मीडियाचा प्रसार खूप वाढलेला आहे, त्यानंतर मीडियाचा सुद्धा प्रसार वाढलेला आहे, तर त्याचा आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी किती धोका आहे, ठीक आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला इथे डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. सायबर सुरक्षा हा नवीन टॉपिक आला आहे, इमर्जिंग थ्रेट याला म्हणतात, म्हणजे जो नवीन धोका आता उद्भवतोय, तर एक सायबर सुरक्षेचा मुद्दा आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध, म्हणजे काळ्या पैशाला वाईट पैशामध्ये कन्वर्ट करणं, ठीक आहे. तर त्याला सुद्धा मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. तर मनी लॉन्ड्रिंग संदर्भात सुद्धा इथं अभ्यास करायचा आहे. सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्याचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध, म्हणजे टेररिझम, टेररिस्ट त्याला म्हणतात, तर टेररिझम संघटना यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती आहे, कशा कारवाया करतात ते, आणि ऑर्गनाइज क्राईम कसं होतं त्याच्या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला माहिती असली पाहिजे, ठीक आहे. आणि सीमा क्षेत्रातील व्यवस्थापन म्हणजे आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस वगैरे ज्या आहेत त्या कशा काम करतात, काय करतात, याबद्दल सुद्धा इथे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्याचे जनादेश. सिक्युरिटी एजन्सीज ज्या आहे, इंडियन आर्मी झालं, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, मग वेगवेगळ्या सेंट्रल एजन्सीज आहेत, जसं आता CBI, ED, हे तुम्ही जनरली यांचे नाव पेपरमध्ये आता वाचतच असाल. एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, तर हे एक झालं. मग आपला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, या सगळ्या ज्या एजन्सीज आहे यांच्याबद्दल सुद्धा इथं आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर हा इंग्लिशमध्ये सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काय करूया की सिलेबसला डिकोड करूया, की बेसिकली टॉपिक वाईज आपण कसं डिवाइड करू शकतो. चला तर सिलेबसचे सखोल विश्लेषण करूया. तर इथे मी विश्लेषण करायसाठी काय केलं आहे की तुमचा हा जो पूर्ण इंटरनल सिक्युरिटीचा सिलेबस आहे हा 3 टॉपिक्समध्ये डिवाइड केलेला आहे, ठीक आहे. तर 3 टॉपिकमधला पहिला जो टॉपिक आहे पार्ट ए, त्याला मी म्हणतो अप्रोच फॉर पार्ट ए. हा पार्ट ए जो आहे याच्यामध्ये मी पूर्ण ज्या एक्स्ट्रीमिझम रिलेटेड गोष्टी आहे, म्हणजे उग्रवादाशी संबंधित ज्या तुमच्या टॉपिक्समधल्या गोष्टी आहेत त्या आपण पहिले इथं बघू, ठीक आहे. एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, मी आधी सांगितलं आहे की कोणतीही गोष्ट अति करणे, ठीक आहे. यामध्ये बघा विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे, ठीक आहे. म्हणजे काय? डेव्हलपमेंट, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. आता एकंदरीत जर बघायचं म्हटलं तर आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घेतो म्हटलं तर गडचिरोली या जिल्ह्याचं आपण इथे एक उदाहरण घेऊ शकतो. गडचिरोलीमध्ये काय आहे की विकास झाला नाही. विकास न झाल्यामुळे काय झालं की तिथे नक्षलवादाचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. लोकांना भडकवणं सुरू झालं की तुमच्यासाठी सरकार काहीच करत नाही, अमुक करत नाही, मग तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही आमची मदत करा, आम्ही तुमच्यासाठी जस्टिस मागू. तर अशा पद्धतीनं काय झालं, जिथं विकास नाही आहे तिथं एक्स्ट्रीमिझम येऊन जातं, ठीक आहे. तर जेणेकरून असे उदाहरणं तुम्हाला तिथे अभ्यासायचे आहे. तर लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, या दोन गोष्टी, ह्या गोष्टीचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे की विकास जर झाला तर त्यामुळे एक्स्ट्रीमिझम कसं कमी होतं, म्हणजे उग्रवाद कसा कमी होतो, किंवा उग्रवाद वाढला तर विकासावर त्याचे परिणाम काय होतात, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचाच आहे. कारण आता एकंदरीत जर उदाहरण आपण बघितलं तर नंतर सरकारनी हे जे मागासलेले विभाग होते भारतातले, जसं दंतेवाडा रिजन म्हणा किंवा गडचिरोली, आपल्या महाराष्ट्रातलं बोलायचं झालं तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यांचा विकास करायला सुरू केलं. पण विकास केल्यानंतर सुद्धा हे जे नक्षलवादी होते किंवा एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट होते यांचा विरोध तिथे कायम होता. तर यांच्यामध्ये काय संबंध आहे, लिंकेजेस काय आहे, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने
आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैरराज्य घटकांची भूमिका. आता हे रोल ऑफ अ एक्सटर्नल स्टेट. एक्सटर्नल स्टेट म्हणजे कोणते, की जसं आता मी पाकिस्तान म्हटलं, चायना म्हटलं, बांगलादेश म्हटलं किंवा अमुक दुसरा कोणता एखादा अफगाणिस्तानचं नाव घेतलं तर यांना हे काय आहे, एक्सटर्नल स्टेट आहे. अँड नॉन स्टेट ॲक्टर्स. नॉन स्टेट ॲक्टर म्हणजे काय, की जे इनडायरेक्ट पद्धतीनं कोणासोबत जोडलेले असतात, कोणत्या एका देशासोबत जोडलेले असतात. जसं आता मी इथे म्हटलं तालिबानची संघटना झाली, ठीक आहे, किंवा तेहरीके तालिबान म्हणून आहे काय, ठीक आहे, तर ती एक संघटना. मग जमाते इस्लामी म्हणून एक आहे, ती एक दहशतवादी संघटना आहे, ती पाकिस्तानच्या हाताखाली काम करते. तर अशा ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे तर यांना आपण काय म्हणू, नॉन स्टेट ॲक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. म्हणजे त्यांना गैरराज्य घटक सुद्धा आपण इथं म्हणू शकतो. आता स्टेट ॲक्टर म्हणजे कोणते, जसं आता पाकिस्तानचीच एक गुप्तघर संघटना आहे, ठीक आहे, इंटेलिजन्स एजन्सी आहे. तर त्या इंटेलिजन्स एजन्सीचं नाव आहे ISI, ठीक आहे. तर ही ISI संघटना सुद्धा काय करते, हिच्यामार्फत सुद्धा वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया भारतामध्ये होत राहतात. एक साधं आपण उदाहरण घेतो म्हटलं तर मुंबईचा 26/11चा अटॅक, ठीक आहे. तर तो अटॅक जो झाला होता त्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट कोणाचं होतं, ISIचं होतं. म्हणजे असं तिथे पुरावे सापडले आहेत की ISI त्यांना फोनवरून संदेश देत होती की तुम्ही असं करा, तसं करा, या गोष्टी करा. म्हणजे काय, की याच्यामध्ये आपल्याला रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट हा तर म्हणजे वेगवेगळ्या जे देश आहेत त्यांचा भारताला थोडंसं डिस्टेबलाइज करण्यामध्ये काय रोल आहे, म्हणजे भारताला आंतरिक सुरक्षा धोका देण्यामध्ये काय रोल आहे, आणि त्याच्यात नॉन स्टेट ॲक्टर यांचा सुद्धा आपल्याला इथं अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे. बेसिकली हे नॉन स्टेट ॲक्टर जे असतात, आता एक मुंबईचा जो अटॅक त्याचं एक उदाहरण घेतो म्हटलं आपण, तर मुंबईचा जो अटॅक होता विद्यार्थी मित्रांनो, हा अटॅक एक प्रकारे आपल्या देशावर एक प्रकारचं वॉर घोषित केलेलंच होतं त्यांनी. त्याला अशा वॉरला काय म्हणतात, प्रॉक्झी वॉर. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्रॉक्झी वॉर. म्हणजे पूर्ण अमोरासमोर दोन सैन्य एकत्र अमोरासमोर आले नाहीत, पण काय झालं, छुप्या पद्धतीनं पाकिस्ताननं आपल्यावर काय केला होता, अटॅक केला होता. तर असे जे प्रॉक्झी वॉर आहे, या प्रॉक्झी वॉरसाठी या नॉन स्टेट ॲक्टरचा इथं वापर केला जातो. पाकिस्तान आजही ॲक्सेप्ट करायला तयार नाही की जो हल्ला झाला तो त्यांच्याच भूमीतून झाला म्हणून, किंवा तिथूनच ऑपरेट होत होता म्हणून, ठीक आहे. तर हे काय करतात, छुप्या पद्धतीनं इथं अटॅक करतात, जेणेकरून जगाला कळलं नाही पाहिजे की ॲक्च्युली त्याच्यामागे कोणतं राज्य आहे म्हणून. जसं दुसरं एक उदाहरण देतो म्हटलं तर भारताच्या नॉर्थ ईस्ट साईडला जे आपले नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहे, मिझोरम झालं, अरुणाचल प्रदेश झालं, ठीक आहे, किंवा आसाम झालं, इथं सुद्धा काय होते, इथं सुद्धा घुसखोरी केल्या जाते. म्हणजे काय, की जे टेररिस्ट आहे त्यांना सुद्धा घुसखोरी इथं पाठवल्या जाते. आता कोण पाठवते बेटा, तर चायना पाठवतं, ठीक आहे. तर चायना यांना घुसखोरी मार्फत इथं भारतामध्ये पाठवते आणि दहशतवादी कारवाया, ठीक आहे, दहशतवादी कारवायांसाठी यांना प्रवृत्त करतं की नाही बा तुम्ही सुद्धा तिथे जाऊन घातपात करा. तर याच्यामुळे सुद्धा काय होतं की भारताला इंटरनल सिक्युरिटीचा इथं धोका एक राहतो. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज, ठीक आहे. सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट, पाकिस्तानची बॉर्डर झाली, चायनाची बॉर्डर झाली, ठीक आहे, मग बाकीच्या बांगलादेश सोबतची बॉर्डर झाली. आता याच्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बॉर्डरचं मॅनेजमेंट करणं का बरं आवश्यक आहे, किंवा सीमा क्षेत्रातील व्यवस्थापन का बरं आवश्यक आहे, कारण इथून मी जसं म्हटलं की आपले हे जे राहतात टेररिस्ट लोक राहतात, या टेररिस्ट लोकांना पाकिस्तानमधून भारतात पाठवलं जातं ट्रेन करून, किंवा चायनामधून पाठवलं जाऊ शकतं, किंवा बांगलादेश, म्यानमार इथून पाठवलं जातं. तर त्यामुळे सीमा क्षेत्रातील व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्यानंतर लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम विथ टेररिझम, ठीक आहे, म्हणजे काय, संघटित गुन्हेगारी. आता संघटित गुन्हेगारीचं एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण हा जो एक ट्रँगल इथं बनतो, एक क्रेसेंट इथं बनतो, ठीक आहे. तर याच्यामुळे काय, हे ड्रग्सचं मेजर हब आहे ते, ठीक आहे. ड्रग्स, अंमली पदार्थाचं मेजर प्रोडक्शन अफगाणिस्तानमध्ये होतं. तर त्याच्यामार्फत सुद्धा काय होतं की ते ड्रग भारतामध्ये इथे पाकिस्तान थ्रू भारतामध्ये पाठवण्यात येतात, ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं की भारतामध्ये जे काही लोक ड्रग्स घेतात त्याच्यामुळे ते लोक त्यांना पैसे द्यावे लागतात. तर अल्टिमेटली या पैशाचाच वापर अफगाणिस्तान, पाकिस्तान इथल्या दहशतवादी संघटना भारताला किंवा भारतामध्ये दहशतवादी कारवायांसाठी इथं वापरतात. तर यालाच म्हणतात लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम विथ टेररिझम. तर याचे सुद्धा उदाहरणं आपल्याला प्रॉपरली बघावे लागतील की कोणत्या संघटना कशा काम करत आहे, काय काम करत आहे, त्यांचे पैशाचे स्रोत कोणते आहे. जसं एक आता जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर पाकिस्तान सरकारवरच आरोप लावले गेले आहेत की अमेरिकेने जी काही मदत पाकिस्तानला पुरवली त्यामधला बराचसा पैसा पाकिस्तान हा कशासाठी वापरला, हा फक्त भारतामध्ये दहशतवादी कारवाया प्रसारासाठी वापरला आहे. तर असे सुद्धा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेले आहे. तर या संदर्भात सुद्धा आपल्याला या सेक्शनमध्ये एक्स्ट्रीमिझम, उग्रवाद या सेक्शनमध्ये अभ्यास करायचा आहे.
याचाच एक डिटेलमध्ये जर एलॅबोरेशन करतो म्हटलं तर एक विकास आणि अतिरेकी प्रसार, एक्स्ट्रीमिझम म्हणजे टोकाची भूमिका घेणारा. त्यानंतर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, यालाच आपण नक्षलवाद किंवा माओवाद सुद्धा म्हणतो. तर भारताच्या विविध भागामध्ये काय आहे म्हणजे छोट्या प्रमाणात आता नक्षलवाद पसरलेला आहे सध्या तरी. मग नक्षलवादाचा उगम कसा झाला, ठीक आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे की ओरिजिन कुठून झालं, ओरिजिन कुठून झालं आता आणि त्याचा प्रसार करण्याची कारणे काय होती, रिझन्स काय होती, ठीक आहे. मग त्यानंतर याचा इम्पॅक्ट काय झाला, ठीक आहे, इम्पॅक्ट ऑन नॅशनल सिक्युरिटी, ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. त्यानंतर सद्य परिस्थितीत या नक्षलवादाची स्थिती काय आहे, म्हणजे करंट कंडिशन काय आहे. तर करंट कंडिशन काय आहे म्हणजे नक्षलवाद कमी होतो आहे, वाढतो आहे, हिंसाचार वाढला आहे की कमी झाला आहे, या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला माहिती हवी. आणि हिंसाचार जर वाढतोय तर का बरं वाढतोय, कमी होतोय तर का बरं कमी होतोय, या सगळ्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, इथं अभ्यास करायचा आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचा, ठीक आहे. नक्षलवाद, माओवाद म्हणतात त्याला. त्यानंतर खलिस्तान चळवळ. आता खलिस्तान चळवळ म्हणजे काय, इट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ सेपरेटिस्ट मुवमेंट. सेपरेटिस्ट मुवमेंट जर आपण यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो फुटीरवादी चळवळ. तर एकंदरीत जर तुम्ही जम्मू अँड काश्मीर रिलेटेड जर ज्या न्यूजमध्ये हे असतात, न्यूज असतात, त्या जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये या फुटीरवादी संघटनांचं एक तिथे कंटिन्युअसली मेन्शन केलं जातं. तर या फुटीरवादी संघटना काय राहतात विद्यार्थी मित्रांनो, या बेसिकली भारताचा कोणता एक स्पेसिफिक एक पार्ट त्या भारतापासून वेगळं करायसाठी प्रयत्न करतात. जसं जम्मू अँड काश्मीरमध्ये ज्या सेपरेटिस्ट मुवमेंट केल्या जातात किंवा काही सेपरेटिस्ट ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे, त्यांचा प्रयत्न राहतो की जम्मू अँड काश्मीरला भारतापासून वेगळं केलं पाहिजे. तर बेसिकली सेम प्रकार कुठं चालू आहे, पंजाबमध्ये सुद्धा. पंजाबमध्ये सुद्धा खलिस्तान चळवळ ही जवळपास जर एकंदरीत बघितलं तर 1970च्या दशकात ही सुरू झाली, ठीक आहे. आणि आजही जर बघितलं तर छोट्या मोठ्या प्रमाणात खलिस्तान चळवळचं आपल्याला इम्पॅक्ट दिसतोय, ठीक आहे. जसं आता रिसेंटली कॅनडामध्ये एक वोटिंग झालं होतं की कॅनडातले जे पंजाब सीख लोक आहेत त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला किती लोकांना खलिस्तान वेगळा पाहिजे भारतापासून, ठीक आहे. बेसिकली खलिस्तान म्हणजे काय, खलिस्तान हा एक भौगोलिक सीमा ज्यामध्ये भारताचा काही पंजाबचा सेक्शन, पाकिस्तानचा काही पंजाबचा सेक्शन हा एकत्र करून एक वेगळा देश त्यांना बनवायचा आहे, ठीक आहे. तर या संदर्भात सुद्धा की खलिस्तान चळवळचा जन्म कसा झाला, काय कारणं होते, कशा प्रकारे ही मुवमेंट पुढे चालली आणि आताची या मुवमेंटची परिस्थिती काय आहे, ठीक आहे. म्हणजे ही वाढत आहे, कमी होत आहे आणि याच्या रिलेटेड जो काही हिंसाचार आहे त्याची परिस्थिती काय आहे, या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमधील बंडखोरी आणि दहशतवाद. आता बंडखोरी म्हणजे अगेन सेपरेटिस्ट मुवमेंट, ठीक आहे. तिथे 10 वेळा दगडफेक होते, आता तरी प्रमाण कमी झालं आहे. त्यानंतर टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं जे अटॅक्स आहे ते तिथे वाढलेले आहे. इवन तिथे आता लोन वुल्फ अटॅक वाढलेले आहे. कोणते अटॅक, लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय, कोणी एक जातो, कोणी एक व्यक्ती किंवा इसम ज्याला भारताप्रती द्वेष आहे किंवा भारतीय सिक्युरिटी फोर्सेस विरोधात त्याला काही कारवाई करायची आहे, तर तो काय करतो, तो एकटाच जातो कुठेही आणि कोणत्याही माणसाला किंवा सिक्युरिटी फोर्सेसला त्याच्याजवळ जे काही हत्यार आहे त्यांनी मारून देतो. आता काश्मीरी पंडितांवर जे अत्याचार होत आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे तिथं आता. तर या संदर्भात सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करावा लागेल की कारणं काय आहे त्याचे, का बरं अशी परिस्थिती उद्भवली आहे, ठीक आहे. इव्हन आर्टिकल 370 स्क्रॅप केल्यानंतर सुद्धा भारतीय सरकारचा पकड जी आहे जम्मू अँड काश्मीरमधली ती एवढी टाईट नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं कंट्रोल व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं दहशतवाद तिथं कंट्रोल होत नाही. याचे कारणं काय आहे, काय इम्पॅक्ट आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उत्तर पूर्व बंडखोरी, नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी. मी आताच म्हटलं की नॉर्थ ईस्टमध्ये जर आपण बघितलं तर म्यानमार, बांगलादेश हे जे आपले हे आहे नेबर्स आहे, या नेबर्समधून काय होत होतं की दहशतवादी लोकांना इथून भारतामध्ये घुसखोरी करून दिली जायची, भारताचे जे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत तिथं, आणि तिथं मग काय केलं जायचं, हिंसाचार वगैरे अशा पद्धतीनं दहशतवादी कारवाया केल्या जायच्या. तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं माहिती असायला हवी. त्यानंतर संघटित गुन्हेगारी, ऑर्गनाइज क्राईम आणि दहशतवादी वित्तपुरवठा, टेरर फायनान्सिंग यांच्यातील दुवे, की बेसिकली कसं होतं, काय होतं, या संदर्भात सुद्धा म्हणजे की कशा पद्धतीनं जे दहशतवादी संघटना आहेत या पैसा कुठून आणतात आणि त्या पैसा जो आणतात त्याच्यामार्फत हे कसे दहशतवादी कारवाया घडवून आणतात, तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती हवी. त्यानंतर सीमा सुरक्षा, सीमापार घुसखोरी, याला क्रॉस बॉर्डर इन्फ्िल्ट्रेशन. मी आता जे म्हटलं की नॉर्थ ईस्टमध्ये म्यानमार, बांगलादेश यांच्यामार्फत जे दहशतवादी भारतात येतात कारवाई करायला, त्याच पद्धतीनं जो जम्मू अँड काश्मीरचा रिजन आहे, तर जम्मू अँड काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या साईडनं काय येतात, पाकिस्तानच्या साईडनं आपले हे जे आहे दहशतवादी आहे, तर दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी केली जाते दहशतवादी कारवाई करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर
हां, याच्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की सर इन्सर्जन्सी आणि टेररिस्ट यांच्यामधला फरक काय आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, असे जे काही बेसिक डिफरन्स आहे की सर इन्सर्जन्सी बंडखोरी आणि दहशतवाद यांच्यामधला फरक काय आहे. तर बंडखोरी म्हणजे काय. बंडखोरी जसं आता जम्मू अँड काश्मीरमध्ये मी म्हटलं की तिथं बंडखोर आहेत किंवा नॉर्थ ईस्टमध्ये बंडखोर आहेत. तर हे बंडखोर काय करतात, हे बंडखोर जनरली आपल्या देशाचेच नागरिक असतात. आपल्या देशातली जी सरकार आहे त्याच्या सरकारच्या विरोधात हे काम करतात आणि मिलिटरीच्या विरोधात काम करतात. कोणाच्या, आपली मिलिटरी आणि गव्हर्नमेंट यांचे जे काही ठिकाणं आहे त्या ठिकाणांना टार्गेट करणं, जसं जसं सरकारी जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयांना उडवणं, मिलिटरीच्या एस्टॅब्लिशमेंटवर अटॅक करणं. तर हे जे काही करतात याला आपण इन्सर्जन्सी म्हणतो. म्हणजे यांचा मेन विरोध कोणाला असतो, सरकारी जे ॲपरेटस आहे त्याला असतो आणि त्यांना एक भारताचा स्पेसिफिक जॉग्राफिकल रिजन वेगळा काढायचा असतो. टेररिस्ट काय असतात, टेररिस्ट हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सला तर टार्गेट करतातच, म्हणजे मिलिटरी गव्हर्नमेंट एजन्सी यांना टार्गेट करणारच, पण त्यासोबत लोकांना सुद्धा, म्हणजे सामान्य लोकांना सुद्धा ते आपला शिकार बनवतात. हा मेजर डिफरन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर एक साधं उदाहरण इथे मी देतो म्हटलं तर हा आहे भारताच्या वेस्टर्न साईडला आहे गोल्डन क्रेसेंट. आता गोल्डन क्रेसेंट म्हणजे इथे एक चंद्र बनतो अर्धगोलाकार. तर हा चंद्र जो आहे याच्यामध्ये इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे 3 स्टेट. त्याच्यातला जगातला सर्वात जास्त जर ड्रग्सचा प्रोड्युसर कोणी असेल तर तो आहे अफगाणिस्तान. ठीक आहे. ओपियमचं सर्वात जास्त प्रोडक्शन कोण करतं, अफगाणिस्तान करतं. आणि त्या अफगाणिस्तानच्या मार्फत पाकिस्तान थ्रू भारतामध्ये काय पाठवण्यात येतं, ड्रग्स पाठवण्यात येतात. तर बेसिकली अफगाणिस्तानमध्ये आता कोणाची सध्या विद्यार्थी मित्रांनो, तालिबानची आहे. ठीक आहे. पाकिस्तान जरी बघितलं तर पाकिस्तानची मिलिटरी तिथं पूर्ण मॅनेज करते. तर एकंदरीत हे जे ड्रग्सचं प्रोडक्शन होतं आणि हे इथे पाकिस्तान, बाकीच्या जगाच्या वेगवेगळ्या भागात हे जे ड्रग्स विकल्या जातात त्यातून जो पैसा येतो तो पैसा कोण वापरतात, हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधले ज्या दहशतवादी संघटना आहे या पैशाचा वापर करून हे दहशतवादी कारवाया करतात भारतामध्ये. तर एक ते आहे. ते दुसरं, भारताच्याच ईस्टर्न साईडला जर आपण बघितलं तर गोल्डन ट्रायंगल आहे. या गोल्डन ट्रायंगल म्हणजे कोणत्या कोणत्या कंट्री येतात, एक येतं व्हिएतनाम, लाओस आणि थायलंड. ठीक आहे. व्हिएतनाम, लाओस, थायलंड आणि बर्मा. तर बेसिकली या ज्या कंट्रीज आहे इथं सुद्धा काय ड्रग्सचं प्रोडक्शन होतं. इथून सुद्धा भारतामध्ये काय काय ड्रग्स विकल्या जातात किंवा ड्रग्स इम्पोर्ट केल्या जातात आणि इल्लिगली बरं सगळं. आणि त्याच्यातून जो काही पैसा कमवण्यात येतो तो पैसा इथून दहशतवादी कारवाया, नॉर्थ ईस्ट, भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी तिथं त्याचा वापर केला जातो. तर हे गोल्डन क्रेसेंट, गोल्डन ट्रायंगल अशा प्रकारचे जे काही हब्स आहे याची सुद्धा माहिती आपल्याला असायला हवी. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, हा शब्द अवैध कमाईला कायदेशीर करण्यासाठी वापरला जातो. मनी लॉन्ड्रिंगचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन काय आहे की अवैध कमाईला, म्हणजे ब्लॅक मनीला व्हाईट मनीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंगच्या मार्फत सुद्धा जो काही पैसा असतो तो टेरर फायनान्सिंगसाठी वापरला जातो, म्हणजे दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. त्यानंतर रिसोर्सेस कोणते आहे या पार्ट एसाठी, करंट अफेअर्स, चालू घडामोडी ॲज युजल, न्यूजपेपर मस्ट आहे, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस, याचे प्रॉपरली तुम्ही नोट्स बनवा. ठीक आहे. त्यानंतर मराठीमध्ये जर तुम्हाला वृत्तपत्र वाचायचं असेल तर लोकसत्ता किंवा मटा. त्यानंतर वेबसाईट्स, हे फार महत्त्वाचा रिसोर्स आहे इथे विद्यार्थी मित्रांनो. MHA, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, IDSA हे मी मागेच सांगितलं आहे, ORF ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन, या बेसिकली या दोन्ही थिंक टँक आहेत. यांचे वेगवेगळे आर्टिकल आहे, यांच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर UNODC, UN ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम, याची सुद्धा काही आर्टिकल्स असतात, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. आणि एक पार्श्वभूमी माहीत करायला, म्हणजे बॅकग्राऊंड काय आहे बा इंटरनल सिक्युरिटी रिलेटेड किंवा नक्सलिझमचा उगम कसा झाला, काय झाला, कोणती एखादी तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक इथं रेफर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर अप्रोच पार्ट B जो आहे त्याच्यात आपण टाकलं आहे इमर्जिंग थ्रेट्स किंवा उदयोन्मुख धोके. पार्ट B मध्ये आपण काय टाकलं आहे, इमर्जिंग थ्रेट्स किंवा उदयोन्मुख धोके, म्हणजे जे आता नवीन टेक्नॉलॉजीज आहे त्या नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने जे काही चॅलेंजेस भारताला फेस करावे लागून आले त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्यामध्ये संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानामध्ये प्रसारमाध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईट्सची भूमिका, सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध. यामध्ये विशेष करून लक्षात ठेवा की कम्युनिकेशन नेटवर्क जे आता वाढलेलं आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम रोल ऑफ मीडिया, म्हणजे आपला जो स्टँडर्ड मीडिया आहे, आपण जे न्यूज चॅनल वगैरे बघतो त्याच्यामुळे भारताच्या इंटरनल सिक्युरिटीला कसा धोका येऊ शकतो, किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर जर आता बघता म्हणजे फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यावर सुद्धा अतोनात जे नवीन मीडिया चॅनल्स आहेत ते तिथे उघडलेले आहेत. तर त्यामार्फत सुद्धा भारताच्या आंतरिक सुरक्षेला धोका कसा येऊ शकतो तिथं आपला अभ्यास करायचा आहे. बेसिक्स ऑफ सायबर सिक्युरिटी, ठीक आहे, म्हणजे सायबर सिक्युरिटीमुळे कसा परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग अँड इट्स प्रिव्हेन्शन, म्हणजे जो काळ्या पैशाला पांढऱ्या
पैशामध्ये कन्वर्ट जे लोक करतात तर त्याला कसं रोखलं पाहिजे यासाठी सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर याचा थोडा सिलेबसला अजून आपण डिटेलमध्ये बघूया. पहिला तर आहे मीडियाचा गैरवापर. आता मीडियाचा गैरवापर म्हणजे कसा विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हालाच माहीत असेल. तुम्ही जर डे टू डे लाईफमध्ये जर आपण चॅनल्स बघतो तर बहुतांश वेळ असं होतं की चॅनल्स काय करतात, फेक न्यूजचा प्रसार करतात. म्हणजे हे शहानिशा करत नाही की यांच्याकडे जी माहिती आली ती खरंच आहे का, बरोबर आहे का किंवा खरी आहे का, की शहानिशा न केल्याशिवायच काय करतात, मीडियामध्ये पब्लिश करून देतात की अमुक अमुक घटना झाली, असं असं बोललं, हे बोललं, ते बोललं. तर या फेक न्यूजमुळे काय होतं की आपलं जे आंतरिक वातावरण आहे, ठीक आहे, इंटरनल आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे, ठीक आहे, ते इंटरनल ॲटमॉस्फिअर आपल्या देशाचं खराब होऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा दंगे होऊ शकतात. तर एक मीडियाचा गैरवापर इथं होतो कधी कधी फेक न्यूजच्या माध्यमातून. त्यानंतर सोशल मीडियाचा गैरवापर आणि नियमन. आता सोशल मीडियावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज चॅनल्स आलेले आहे, ठीक आहे. तर जसं आता लल्लन टॉप म्हणा किंवा द क्विंट म्हणा किंवा अमुक खूप सारे तिथे न्यूज चॅनल्स आलेले आहे. तर हे सोशल मीडियाचा गैरवापर कसा होतो की याच्यामध्ये सुद्धा फेक न्यूज पसरवली जाते, काही खोटारडी माहिती तिथं दिली जाते, कम्युनल सेन्सिटिव्ह वातावरण केलं जातं, ठीक आहे, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर यामार्फत सुद्धा काय होऊ शकतात, दंगे होऊ शकतात किंवा जे एक्स्ट्रीमिझमचा प्रसार होऊ शकतो. एक्स्ट्रीमिझम म्हणजे कट्टरतेचा प्रसार होऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर सिव्हिल वॉर काइंड ऑफ एन सिच्युएशन सुद्धा, गृह युद्ध ज्याला म्हणतो ते सुद्धा इथं भडकू शकते. तर अशा वेगवेगळ्या समस्या भारताच्या आंतरिक सुरक्षेला इथं होऊ शकतात. कशामुळे, तर सोशल मीडियाचा गैरवापर केल्यामुळे. तर हे सगळं न हो याच्यासाठी काय केलं पाहिजे, सोशल मीडियाचं रेग्युलेशनही केलं पाहिजे. तर रेग्युलेशन म्हणजे काय, की नियमन बनवले पाहिजे. तर हे नियमन कोण बनवतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ठीक आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये एक साधं एक उदाहरण दिलं तर IT रूल्स बनवले आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स. तर त्या अंतर्गत हे जे सोशल मीडिया जे न्यूज चॅनल्स आहेत यांनी तसं कार्य केलं पाहिजे. तर यानंतर सायबर सुरक्षा आहे, त्या संदर्भात सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सायबर सुरक्षा हा एक नवीन इमर्जिंग थ्रेट आता येत आहे, ठीक आहे. या सायबर सुरक्षा म्हणजे काय, यामध्ये आपल्याला बेसिक्स ऑफ सायबर सिक्युरिटीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे बेसिकली सायबर सिक्युरिटी काय आहे, कसे अटॅक होतात, आणि सायबर सिक्युरिटी एक आहे, याच्यामुळे सुद्धा प्रॉक्झीवर होऊ शकतं. कोणत्यावर होऊ शकतं, प्रॉक्झीवर. म्हणजे जे खऱ्या युद्धासारखं नसतं पण छुप्या पद्धतीनं ते युद्ध दुसऱ्या देशावर आपण अटॅक करू शकतो. जसं आता एक साधं उदाहरण घेतो म्हटलं तर काय होतं की चायनाचे खूप सारे हॅकर्स असतात. ते हॅकर्स काय करतात, भारताच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट म्हणा किंवा काही ज्या महत्त्वाच्या संस्थेच्या वेबसाईट काय करतात, हॅक करतात. आणि त्या हॅक करून सुद्धा काय केलं जातं, माहितीचा प्रसार रोखला जातो किंवा काहीतरी अशा ऑब्स्ट्रक्शन्स क्रिएट केल्या जातात. तर त्यामुळे सुद्धा भारताला धोका आहे, ठीक आहे. तर एक सायबर वॉर. मग सायबर क्रिमिनल्स जे करणारे आहे, म्हणजे कोण हे सायबर क्रिमिनल्स असतात, कसे करतात, तर त्याबद्दल सुद्धा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी कशात आल्या मित्रांनो, सायबर सिक्युरिटी. त्यानंतर सुद्धा वेगवेगळे जे अटॅक करण्याच्या पद्धती आहे, जसं आता आपण बघितलं पेगॅसस नावाचा एक व्हायरस आला होता, ठीक आहे. तो हा पेगॅसस व्हायरस काय होता, काय नव्हता, मालवेअर्सचे वेगवेगळे प्रकार काय आहे, रॅन्समवेअरचे प्रकार काय आहे. तर या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. याच्या टेक्निकल कन्सेप्ट्स आपल्याला थोड्या माहीत असल्या पाहिजे, जेणेकरून जर प्रश्न आलाच तर प्रश्नाला आपण तिथं सामोरे गेलो पाहिजे. त्यानंतर मनी लॉन्डरिंग म्हणजे काय, अवैध कमाईला कायदेशीर करण्यासाठी वापरला जाणारा मार्ग. तर याच्यामुळे काय होतं की टेरर फायनान्सिंग करण्यात येतं, ठीक आहे. म्हणजे ज्या दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला जातो. तर बेसिकली यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये काय FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स यांनी आता रिसेंटली पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं. तर त्या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला माहिती पाहिजे की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स कोण आहे, ठीक आहे, कसे काम करतं, काय म्हणजे याचं एजन्सीचं नेटवर्क कसं आहे, काय आहे त्याबद्दल. आणि भारतामध्ये जर बघितलं तर भारताने कोणते कायदे बनवलेले आहे या मनी लॉन्ड्रिंग म्हणजे ब्लॅक मनीचा पांढरा पैसा, ब्लॅक मनी टू व्हाईट मनी कन्वर्ट करायसाठी हे न हो यासाठी भारताने कोणता कायदा आणला आहे, तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा एक. त्यानंतर ED अंमलबजावणी संचालनालय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणतात. आता ED तर जनरली चर्चेमध्येच आहे, ठीक आहे. कंटिन्युअसली ते काही ना काही कारवाया ज्या भारताविरोधात होत्या त्याच्या रिलेटेड ते लोक ॲक्शन घेतच आहे. या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला माहिती हवी, आपल्याला अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. त्यामध्ये जर आता सायबर सुरक्षेचं म्हटलं तर एक एजन्सी बनवली आहे सरकारनं, त्याचं नाव आहे CERT-IN, ठीक आहे. त्याचं नाव आहे सायबर सिक्युरिटी आर्किटेक्चर याला म्हणतात. तर CERT-IN एक एजन्सी बनवलेली आहे, त्या संदर्भात सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करावा लागेल. रिसोर्सेस कोणत्या विद्यार्थी मित्रांनो, अगेन करंट अफेअर, चालू घडामोडी, न्यूजपेपर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस याचे नोट्स. मराठीमध्ये जर करत असाल तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स. वेबसाईट जर करत असाल तर MHA मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, IDSA, ORF, CERT-IN, FATF एटसेट्रा. आणि पार्श्वभूमी एक बॅकग्राऊंड जर तुम्हाला माहीत करायचं असेल तर कोणतं एक स्टँडर्ड पुस्तक तुम्ही वाचू शकता. माझं एक जेन्युइन ओपिनियन असं राहील की पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही गोष्टींना गुगल जरी केलं तरी बऱ्यापैकी तुम्हाला काय मिळतात, माहिती मिळेल. किंवा यूट्यूबवर असे बरेचसे व्हिडिओज आहेत
वेगवेगळ्या चॅनल्सचे की ज्यामार्फत सुद्धा काय करू शकता तुम्हाला बेसिक माहिती या प्रॉब्लेम्सची होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आणि शेवटला जो पार्ट सेक्शन आहे तो आहे पार्ट सी. ठीक आहे. यामध्ये विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे, सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज याच्याबद्दल इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सीज अँड त्यांचं मॅन्डेट काय आहे, म्हणजे त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे ते अधिकार क्षेत्र काय आहे, कोणते कशा पद्धतीने त्यांना कारवाई करावी लागते, एक थोडं वरतून आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे एक्झॅक्टली एकदम डिटेलमध्ये आपल्याला इथं जायचं नाही आहे की त्यांची रँकिंग कशी असते, काय असते, याबद्दल प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. एक वरतून आपल्याला थोडी माहिती पाहिजे. त्यामध्ये एक साधं इथं मी जो पेज तुमच्या स्क्रीनवर येतोय त्यामध्ये क्लासिफिकेशन दिलं आहे. आर्म फोर्सेस, स्पेशल फोर्सेस, CIA, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीज, सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज, मग CAPF, हे बेसिकली काय, दीज आर द व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस आणि त्यांच्या एजन्सीज. तर यामध्ये इंडियन आर्मी, नेव्ही, इंडियन एअरफोर्स, कोस्ट गार्ड. आता याच्यामध्ये बेसिकली आपल्याला डिटेलमध्ये आतमध्ये नाही जायचं, हे काम कसे करतात, काय करतात, किंवा त्या उपाययोजना कोणत्या केल्या आहे. ठीक आहे. डिफेन्स रिफॉर्म कोणते केले पाहिजे, भारताच्या आंतरिक सुरक्षेला जो धोका आहे त्या धोक्यापासून बचावासाठी डिफेन्स रिफॉर्म कोणते केले पाहिजे, त्यानंतर डिफेन्स मॉडर्नायझेशन काय केलं पाहिजे. ठीक आहे. याबद्दल आपल्याला थोडी माहिती हवी. ठीक आहे. त्यानंतर जसं आता CDSची एक पोस्ट आली आहे. ठीक आहे. तर CDSची जी पोस्ट आहे त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल सुद्धा इथे आपल्याला माहिती पाहिजे. स्पेशल फोर्सेस कोणते आहे, सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी कोणते आहे, IB, रॉ, DRI, याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. DRI डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणून म्हणतात त्याला. ठीक आहे. IB इंटेलिजन्स ब्युरो, रॉ तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये जर आपण बघायला गेलं तर NI, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, CBI सगळ्यांनाच माहिती आहे, ED, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, त्यानंतर NCB, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, ही सध्या चर्चेमध्ये होती आर्यन खान प्रकरणापासून. ठीक आहे. आर्यन खानचं जे प्रकरण होतं ते कोण हाताळत होतं, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. त्यानंतर CAPF मध्ये बघितलं BSF, SSB, ITBP, आसाम रायफल, CISF, CRPF, यांचं बेसिकली काम कसं होतं, काय होतं, रिफॉर्म काय करायला पाहिजे, मॉडर्नायझेशन काय करायला पाहिजे, या संदर्भात इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर याचे रिसोर्सेस काय, अगेन चालू घडामोडी, न्यूजपेपर, हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस, याच्यामध्ये आर्टिकल्स येतात. म्हणजे आर्टिकल्स म्हणजे आपण ज्याला संपादकीय म्हणतो. संपादकीयमध्ये जर कोणत्या याच्यावर आलं तर आपल्याला तिथे अभ्यास करायचा, त्याचे नोट्स काढायचे आहे प्रॉपर, हे लक्षात ठेवावं. मराठी न्यूजपेपर म्हटलं तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, वेबसाईट म्हटलं तर MHA, IDSA, ORF, सिक्युरिटी फोर्सेस ऑफिशियल वेबसाईट. हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक सिक्युरिटी फोर्सेसची काय स्वतःची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही त्यांचा डेटा कलेक्ट करू शकता. आणि बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी माहीत करायला तुम्ही कोणतेही एखादं पुस्तक इथं वाचू शकता, किंवा अगेन गुगल करू शकता, किंवा यूट्यूबवर कोणताही एक त्यांचा रिलेटेड व्हिडिओ तिथं बघू शकता. एवढं जरी केलं तरी तुमचं काय होईल, प्रॉपर पद्धतीनं इंटरनल सिक्युरिटीचा इथं सिलेबस आपण कव्हर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये जे काही आपण डिस्कस केलं आहे ते इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षेसंदर्भात सिलेबस आणि त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, रिसोर्सेस कोणते वापरले पाहिजे, या संदर्भात आपण होलिस्टिक इथं डिस्कशन केलेलं आहे. कोणालाही अजून डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही इथं तुमचे प्रश्न विचारू शकतात, त्याचं उत्तर तिथं देण्यात येईल. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विद्यार्थी मित्रांनो विसरू नका. धन्यवाद.